मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे शिर्डी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघाची. याची चर्चा का आहे तर या ठिकाणी दोन दिग्गज नेते उभे आहेत. एक जे सध्या राज्याचे महसूल मंत्री आहेत आमदार राधाकृष्ण विखे पाटील, तर दुसरे संगमनेरचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. या दोघांनी जिल्ह्यामध्ये प्रचाराची अक्षरशः राळ उडवून दिली. प्रचारादरम्यान अनेक प्रसंग घडले, त्याच्यामध्ये काही ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपाचे सुद्धा एकमेकांवरती हल्ले करण्यात आले. या संपूर्ण निवडणुकीत जर बघितलं तर सगळ्याच उमेदवारांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या होत्या, प्रचार यंत्रणा होती, साधनं होती, कार्यकर्ते होते आणि यातून प्रत्येकजण या अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघामधले ते 12 आमदार कोण असतील याची उत्सुकता तर आहेच, परंतु संगमनेर आणि शिर्डीत काय होणार, मताधिक्य घटणार की वाढणार की अजून काही राजकीय समीकरण उदयास येतील हे आता आपल्याला काही वेळातच कळेल. गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत. चॅनल सबस्क्राईब, लाईक केलं नसेल तर तुम्ही ते सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, राधाकृष्ण विखे पाटील की राज्यातील हे बहुचर्चित आणि संभाव्य मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत असलेला चेहरा आणि नाव आहे आणि या मतदारसंघामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये रेल्वे, विमानतळ यापासून अनेक सुविधा या ठिकाणी आलेल्या आहेत. या सुविधा करत असतानाच विरोधकांचा वारंवार विखे पाटलांना उपद्रव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि याचाच भाग म्हणून अक्षरशः विखे पाटलांना कॉर्नर करण्यासाठी, टार्गेट करण्यासाठी, त्यांच्या विरोधात प्रचारासाठी गांधी घराण्यातील काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सुद्धा आणण्यात आलं. आता गांधी परिवार आणि विखे परिवाराचे फार पूर्वीपासूनचे संबंध आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील प्रवरेच्या पॅटर्नचं कौतुक केलं होतं. सहकारातून उभा राहिलेला पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील एकमेव आणि अद्वितीय प्रवरा पॅटर्नचं उदाहरण आहे आणि या कारखान्याच्या माध्यमातून पद्मश्री विखे पाटलांनी या परिसरात विकासाची गंगा अक्षरशः खेचून आणली. त्याचबरोबर इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, सोनिया गांधी असतील, या सगळ्यांनीच विखे परिवाराचं वारंवार कौतुक केलेलं आहे आणि याचमुळे की काय सगळ्या सोयऱ्याच्या राजकारणामध्ये विखे पाटील एकाकी पडलेत, परंतु त्यांची विकास कामं ही थोरातांपेक्षा उजवी म्हणावी लागतील. याचं कारणही महत्त्वाचं आहे, कारण संगमनेर भाग सहकारी जो साखर कारखाना होता की त्याचं आज नाव सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याचे पहिले चेअरमन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील होते. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी त्या काळात संगमनेर भागातल्या शेतकऱ्यांसाठी प्रवर्तक म्हणून त्या कारखान्याचं काम केलं आणि प्रवर्तक म्हणूनच काम नव्हे तर पद्मश्री विखे पाटील हे त्यावेळी ज्या ज्या भागात दौऱ्याला जायचे, परंतु येताना ते थेट लोणीत येण्याऐवजी संगमनेरकडच्या शेतकऱ्यांचं, संगमनेरकडच्या जनतेसाठी ते त्या कारखान्याला आवर्जून भेट देत असत. एक खूप छान किस्सा सांगितला जातो की ज्या वेळेस कारखान्यामध्ये एक मोठा फॉल्ट झाला होता की जो त्यावेळेस इंजिनियरला देखील कळला नव्हता, तर त्यावेळेस पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी त्या ठिकाणी जात तिथली पाईपलाईन चेक केली. एका काठीच्या साहाय्याने त्यांनी नेमका फॉल्ट कुठे आहे तो त्या पाईपवर मारून त्या संबंधित इंजिनियरला सांगितलं की बाबा या ठिकाणी खोल, कदाचित या ठिकाणी मेजर फॉल्ट असले. अजून झालंही तसंच. त्या पाईपमध्ये मोठा प्लॅस्टिकचा गोळा अडकलेला होता आणि त्यामुळं कारखान्यातील हीट, उष्णता आणि ती सिस्टीम कार्यान्वित होत नव्हती. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर विखे घराण्याचं एका अर्थाने थोरातांसाठी देखील योगदान आहे. आज ज्या कारखान्याच्या जेव्हा संगमनेरमध्ये विकासाची गंगा वाहत आहे त्यामध्ये विखे परिवाराचं निश्चितच योगदान आहे आणि याचे पुरावे देखील आहेत. दुसरी बाब, राज्याचे नेते, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील विखे पाटलांच्या विरोधात प्रचारासाठी उतरवण्यात आलं. आता विखे पाटील आणि पवार घराणं यांचे देखील संबंध आहेत. ते कसे तर शरद पवार हे त्यांच्या शालेय जीवनामध्ये प्रवरानगरच्या MG विद्यालयात शिकायला होते
आणि त्या विद्यालयात शिकत असतानाच गोवा मुक्ती संग्रामावरती शरद पवारांनी त्या MG विद्यालय की जे प्रवरानगरमध्ये आहे तिथे आंदोलन केलं आणि त्यावेळी त्यांनी ती रॅली काढली, घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांना पद्मश्रींनी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं, बाबा रे, हे आंदोलन करण्याऐवजी आपण काय केलं पाहिजे याबद्दल शरद पवारांना राजकारणाचे बाळकडू देखील याच विखेंच्या प्रवरानगर लोणीमध्ये मिळाल्याचं आपण पाहतो. त्यानंतर शरद पवारांचेच बंधू आप्पासाहेब पवार हे त्या काळी प्रवरा कारखान्याचे MD होते आणि या माध्यमातून त्या दोन्ही परिवारांचा संबंध हा आहेच. त्यानंतर विखेंच्या प्रचारासाठी अन्य नेते देखील आणण्यात आले, जिल्ह्यातील, राज्यातील. परंतु या संपूर्ण प्रकारामुळे पुन्हा एकदा विखे पाटील परिवार हा नगर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चर्चेला आला. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही. आता तो भाजपचा वैयक्तिक प्रश्न आहे. फडणवीस काय करतील आपल्याला सांगता जरी येत नसलं, परंतु त्यांच्या या विधानामुळं भाजपाला ब्राह्मण चेहऱ्याऐवजी जर एखादा मराठा पॉवरफुल चेहरा लागला तर त्या संपूर्ण व्याख्येमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे चपलकपणे फिट बसतात. कारण सहकार, शिक्षण, समाजकारण या सगळ्याच आघाड्यांवरती या विखे परिवाराला वेळोवेळी काँग्रेस सरकारच्या काळातही भाजप सरकारच्या काळातही वेगवेगळे मान सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांना त्या काळात काँग्रेस सरकारनंच पद्मश्री देऊन या विखे घराण्याचं कामकाज काय कसं आहे हे जाहीर केलं. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार हा बाळासाहेब विखे पाटलांना देण्यात आला. त्यावेळी सरकार काँग्रेसचंच होतं. याचा अर्थ एक सांगता येईल, सरकारी पातळीवरती कोणतंही सरकार असलं तरी देखील पद्म पुरस्कार देताना या घराण्याचा विचार हा त्यांच्या कारकिर्दीतल्या उंचीनुसार वेळोवेळी करण्यात आलेला आहे. आपण नुकतंच बघितलं, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने देखील राधाकृष्ण विखे पाटलांना डॉक्टरेट डिलीट ही सन्मान्य पदवी, ऑनररी डिग्री ही त्यांना जाहीर केली. हे सगळं घडत असताना विखेंना कॉर्नर करण्यामागचं कारण काय, तर थोरात आणि शरद पवार या दोघांनी देखील नगर दक्षिणेमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निवडणुकीत डोकं घातलं. ABP माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये विखे पाटलांनी ते देखील सांगितलं की मी विरोधी पक्ष नेता असताना सुजय विखे पाटलांच्या तिकिटासाठी ज्या वेळेस राहुल गांधींकडे गेलो, राहुल गांधींना विनंती केली, तर राहुल गांधी त्यांना म्हटले की वाय डोंट नो सुजय कॉन्टेस्ट इन फ्रॉम NCP, म्हणजे सुजय दादा हे राष्ट्रवादीतून का निवडणूक नाही लढू शकत. झालं तिथूनच राधाकृष्ण विखे पाटील नाराज झाले आणि ते थेट मुंबईत आल्यानंतर त्यांनी त्यापूर्वी एक घटना घडली होती. शरद पवारांना देखील ते भेटायला गेले होते, सुजय दादा भेटायला गेले. तिथे देखील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जाहीर केलं की माझे कार्यकर्ते ऐकत नाही. आता पवार साहेबांचं जर कार्यकर्तेच ऐकत नाही तर मग निवडणूक लढवायची कशी, हा प्रश्न विखे परिवाराला पडला आणि मग त्यांचा तो पुढचा भाजप प्रवेश हा झाला, त्यांना तिकीट मिळालं. त्या निवडणुकीत देखील शरद पवार यांनी विखेंना पर्सनली टार्गेट केलं. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या फळीनं वेगवेगळा प्रचार तिथं केला, तरी देखील सुजयदादा त्यावेळी निवडून आले. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विखे घराण्याविरोधात हे सगळे एकवटले आणि अतिशय निसटता पराभव सुजयदादांना स्वीकारावा लागला. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून गांधी घराणं असेल, पवार घराणं असेल, थोरात घराणं असेल, या तीनही घराण्यांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे विखे परिवाराशी त्यांचे खूप चांगले जुने ऋणानुबंध आहेत. नवे विखे परिवाराचं त्यांनी अनेकदा कौतुक केलेलं आहे. विखे पाटलांनी त्यांच्या प्रचारासाठी या शिर्डी मतदारसंघामध्ये कोणताही मोठा नेता आणला नाही. अपवाद फक्त JP नड्डा यांचा. परंतु JP नड्डा यांना मराठी येत नाही, ते हिंदीत बोलतात आणि ते या शिर्डी विधानसभा मतदारसंघात तितकेसे परिचित नाहीत किंवा माहितीत नाहीत किंवा प्रभावी नाहीत असं म्हणता येईल आपल्याला. एकंदरीतच या निवडणुकीमध्ये जवळपास 2,93,000 इतकं मतदान आहे. 2,92,911 इतकं मतदान शिर्डीमध्ये आहे. त्या तुलनेत संगमनेरमध्ये कमी मतदान आहेत. कालच संगमनेरमध्ये सुप्रियाताई सुळेंनी देखील बाळासाहेब थोरातांच्या
प्रचारासाठी हजेरी लावली. परंतु जिल्ह्यातील एकमेव नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवडणुकीसाठी त्यांनी ठरवलं असतं तर मोदी, शहा, योगी यांच्या देखील ते सभा करू शकले असते. परंतु कार्यकर्त्यांचं नेमकं जाळं, कार्यकर्त्यांचं प्रेम आणि इथे केलेली विकास कामं त्यांना तारून नेतील हा प्रचंड आत्मविश्वास विखे पाटलांमध्ये या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आपल्याला दिसून आलेला आहे. निवडणुकीत तर मताधिक्य किती मिळेल यावरती चर्चा जास्त प्रमाणात सुरू आहेत. त्याचं कारणही दुसरं असं की या ठिकाणची जी विकासात्मक जी कामं आहेत, आता सगळीच कामं जरी झालेली नसली तरी जवळपास 95% कामं म्हणजे शेतीची कामं असतील, पीक विमा असेल, शेतकऱ्यांना मदत असेल किंवा येथील साईबाबा संस्थांच्या माध्यमातून हजारो युवकांना या ठिकाणी नोकऱ्या मिळालेल्या आहेत. अगदीच नसण्यापेक्षा चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या या शिर्डी साईबाबा संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. विरोधकांनी आरोप केले की या ठिकाणी MIDC यायला इतका वेळ लागला, परंतु विरोधक हे विसरले या शिर्डी मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी MIDC म्हणजे साईबाबा संस्थान, प्रवरा एज्युकेशन संस्था, प्रवरा कारखाना आणि त्याचबरोबर PMT ट्रस्ट म्हणजे PMTची युनिव्हर्सिटी आहे. या सगळ्या बाबींचा विचार केला तर हजारो लोक, हजारो प्रकारचे कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील, इथला दलित, वंचित, आदिवासी घटक असेल, मुस्लिम समुदाय असेल, या सगळ्यांनाच या प्रवरा समूहामध्ये नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलेला आहे आणि त्यांची संख्या 100-150 मध्ये नाही तर काही हजारांमध्ये आहे. आणि त्यामुळंच नगर जिल्हा आणि राज्यात सुद्धा प्रवरेच्या यंत्रणेचा धडका घेतला जातो किंवा काहींना धडकी बसते. कारण ती यंत्रणा म्हणजे विखे पाटलांनी ज्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था केली ते सच्चे कार्यकर्ते तळमळीने काम करतात, प्रचार करतात. तरी सुद्धा आगामी काळात काही नवीन समीकरणं होतात का? फडणवीसांनी जर मुख्यमंत्री पदाच्या रेसमधनं माघार घेतली तर नक्कीच राज्यात राधाकृष्ण विखे पाटील यांचा एक प्रबळ मराठा चेहरा म्हणून हा विचार होऊ शकतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मतदानाला काही तास राहिलेले आहेत आणि तुम्ही मतदानाला नक्की जा. लोकशाही सुदृढ करा. योग्य व्यक्ती, विकासाची कामं करणाऱ्या व्यक्तीला या राजकारणातून तुम्ही पुन्हा एकदा निवडून द्याल अशा पद्धतीचं वातावरण या शिर्डी मतदारसंघामध्ये आहे. गॉडफादर मीडियासाठी प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, राहता शिर्डी.